नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी आज 4 जुलै 2024 आणि आज 4 जुलै विज्ञानामध्ये खूप सुंदर असं विज्ञान सौंदर्य आहे असं म्हणणाऱ्या मादाम मेरी क्युरी, ज्यांनी अणुयुगाचा पाया रचला, ज्यांनी रेडियमचा शोध लावला, 2 नोबेल पारितोषिक घेणाऱ्या पहिल्या महिला जगातल्या, तर अशा या महान व्यक्तिमत्वाचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या स्मृतिदिनास त्यांना स्मरून एक श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आपण थोडी जाणून घेऊया त्यांच्या जीवनाविषयी थोडीशी माहिती। त्याचे पहिले नाव मारिया होते। त्यांनी 24 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव मेरी क्युरी ठेवले। मादाम मेरी क्युरी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 मध्ये पोलंड येथे झाला। त्यांचा मृत्यू 4 जुलै 1934 मध्ये झाला। त्यांनी रेडियमचा शोध लावला होता। क्युरी या पहिल्या महिला होत्या त्यांनी 2 नोबेल पुरस्कार जिंकले होते। 5 भावंडांचं असलेलं मादाम मेरी क्युरी, त्यांचं आधीचं नाव मारिया होतं, सगळ्यात लहान होत्या आणि कुटुंबामध्ये हुशारही खूप होत्या। खूप कमी वयात असताना त्यांच्या लहानपणीच त्यांची मोठी ताई आणि आई दोघीही टीबीमुळे मरण पावल्या। त्याचं खूप दुःख त्यांना झालं। त्याच्यानंतर त्यांनी पुढचं हलाखीचं परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केलं, पोलंड सोडून दिलं, पॅरिसमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं। पण त्यावेळेसच्या काळामध्ये महिलांना शिक्षण घ्यायची मुभा नव्हती, शिक्षण त्यांना मिळत नव्हतं, समाज त्यांना धिक्कारत होता। पण तरीही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी एक अशी फ्लाइंग युनिव्हर्सिटी होती, जी हिडन युनिव्हर्सिटी होती, त्या अशा युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं एज्युकेशन केलं आणि त्यांची लहान बहीण म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठी असणारी आणि त्या दोघांनी एकमेकीला वचन दिलं होतं की दोघींच्याही शिक्षणासाठी त्या दोघी एकमेकीला मदत करतील। आणि अशा पद्धतीने एकमेकीला मदत करून जेव्हा त्यांची ताई शिक्षणासाठी पॅरिसला गेल्या त्यावेळेस त्यांनी शिकवणी घेऊन कोचिंग क्लासेस घेऊन त्यांनी तिला मदत केली आणि त्यांनी जेव्हा शिक्षण घेऊन डॉक्टरेटची पदवी घेऊन आली बहीण आल्यानंतर त्यांनी स्वतःसुद्धा बहिणीने मग मॅरीला मदत केली आणि अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। तिथे त्यांच्या देशात गेल्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षणाचा काही फायदा झाला नाही, त्यांना त्रास झाला। परत त्यांनी पॅरिसमध्ये वापस आल्या। तिथे आल्यानंतर त्यांनी वेल सेटल झाल्या आणि भौतिकशास्त्रज्ञ पेरी क्युरी यांच्यासोबत त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी खूप जबरदस्त असं शोध सुरूच ठेवला, त्यांचा रिसर्च सुरूच ठेवला आणि रेडियमचा खूप महत्त्वाचा शोध लावला। आणि पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्या वेळेला सैनिकांना गोळ्या लागायच्या त्यावेळेस त्यांनी एक्सरेचा शोधून काढला आणि एक्सरेच्या मदतीने नेमकं त्या सैनिकाला कुठे गोळी लागली आहे तेवढीच जखम ते हे करून त्या सैनिकाला लवकर बरं करण्यासाठी त्यांनी तत्पर असे प्रयत्न केले। आणि अशा याच्यातच त्यांना पण त्या रेडियमच्या शोधामुळे ते रेडियमचे किरण त्यांच्यासाठी पण घातक ठरले आणि शेवटी त्या किरणांमुळेच त्यांचा मृत्यू झाला। तर अशा प्रकारे या महान महिला शास्त्रज्ञाला खूप खूप सलाम। आणि त्यांनी शोध तर लावला, जगाला इतका मोठा शोध दिला, पण त्यासाठी त्यांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलं। तर अशा प्रकारे मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, विज्ञानाची गोडी लागावी म्हणून अशा प्रकारचे छोटे मोठे उपक्रम आम्ही घेत असतो। नक्की सांगा कसे वाटले, काय वाटले, आवडल्यास शेअर करा। सो थँक्यू।